नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एन टीच्या वतीनं आज ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील या संदर्भातला एक व्हिडिओ आपण काल ऑलरेडी केलेला होता. त्यानुसार ऑफिशियल पोर्टलवर जर आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड उपलब्ध आहे. या संदर्भातल्या डिटेल गाईडलाईन काल दिलेल्या होत्या. परंतु जेव्हा आता प्रत्यक्षात ॲडमिट कार्ड आपल्या हातात उपलब्ध आहे तर याच्यामध्ये नेमक्या कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या असणार आहेत आणि या ॲडमिट कार्डचे जे काही कंटेंट असणार आहे एकूणच तोही तुम्हाला मी शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण परीक्षेला जात असताना कोणत्या प्रकारचा ड्रेस आपण परिधान केला पाहिजे, घातला पाहिजे, मुलांसाठी असेल मुलींसाठी असेल त्याही गोष्टीचा या ठिकाणी आपण उहापोह करणार आहोत. तर अगदी सुरुवातीला जसं काल आपण इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं तर जे पहिलं जे पेज आहे ॲडमिट कार्डचं कालच्या सूचनेनुसार जसं मी सांगितलेलं त्यानुसार 3 पेजेसमध्ये हे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेलं आहे. पहिली जी पेज आहे त्याच्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स आहे, तुमची कॅटेगरी आहे, तुमचं जेंडर आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आहे, त्या ठिकाणी तुमचा फोटो जो ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन तुम्ही अपलोड केलेला होता तो फोटो प्रिंट झालेला आहे, तुमची सिग्नेचर प्रिंट झालेली आहे. आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तुमची परीक्षा नेमकी कोणत्या सेंटरवर होणार आहे आणि त्या ठिकाणचा तुमचा रिपोर्टिंग टायमिंग काय आहे. आता जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेपरचा जो टायमिंग आहे तो 2 ते 5 आहे. परंतु एन टी एकडनं स्ट्रिक्टली या गोष्टी फॉलो केल्या जातात की परीक्षा सेंटरवर 1:30 ऑनवर्ड्स 1:30 कुणालाही एंट्री दिली जात नाही. त्याचं कारण असं आहे की परीक्षा सुरू होण्यापूर्वी मुलांना प्रॉपर चेकिंग करून क्लासरूममध्ये सोडलं जातं. क्लासरूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची अटेंडन्स घेतली जाते. त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा पेपर म्हणजे बुकलेट आणि त्याच्यामध्येच OMR असते ती दिली जाते. त्यानंतर तुम्ही OMR बाहेर काढल्यानंतर तुम्हाला सगळे पर्सनल डिटेल्स त्याच्यावर केअरफुली भरायचे असतात. म्हणजे 1:30 पासून 2 वाजेपर्यंत या पहिल्या अर्ध्या तासामध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या जातात. का? कारण 2 वाजेपासून जेव्हा पेपर सुरू होईल तिथून पुढं 5 वाजेपर्यंत मुलांना विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होऊ नये किंवा त्यांचा त्याच्यामध्ये वेळ जाऊ नये म्हणून त्यापूर्वीच या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा एन टी एचा प्रयत्न असतो. त्यामुळं मॅक्झिमम 1:30 वाजेपर्यंत जे तर विद्यार्थ्यांना गेटमधनं आत प्रवेश मिळतो. परंतु आपण 1:30 वाजेची वाट पाहण्याचं काही कारण नाही. जसं आता माझ्या हातात एका विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड आहे. आता हे जे ॲडमिट कार्ड आहे तर हे या ॲडमिट कार्डमध्ये जो रिपोर्टिंग टायमिंग आहे तो 11 AM आहे. आता तुम्ही म्हणाल 2-2.5 तास 3 तास अगोदर. यस, कारण एकदाच मुलांना चेक करून सोडणं पॉसिबल नाही. कारण किमान सेंटरनुसार सेंटरच्या कॅपॅसिटीनुसार काही ठिकाणी 250 मुलं असतात, 240, काही ठिकाणी 500 मुलं असतात. मोठ्या मोठ्या सेंटरवर 1000, 1,500 विद्यार्थी असतात. मग अशा वेळेस या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॉपर चेकिंग करून जर गेटमध्ये एंट्री द्यायची असेल तर ऑब्वियसली प्रत्येकाचं रिपोर्टिंग टायमिंग हे वेगवेगळं आहे. तुम्ही तुमचं जे रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्या 10-15 मिनटं प्लस मायनस, समजा एखाद्याचा टायमिंग 11:30 आहे तो 11:15 जरी सेंटरवर पोहोचला तरी चालेल. लगेचच आपल्या आवश्यक बाबी सगळ्या सोबत घेऊन आपल्याला मध्ये एंट्री करायची. तर रिपोर्टिंग टायमिंग आपण आपल्या ॲडमिट कार्डवर बघून घ्या आणि त्याला फॉलो करा. पेपर भले 2 ते 5 असेल पण तुमच्या ॲडमिट कार्डवर जो रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे त्यावेळेत आपण सेंटरवर पोहोचण्याचा प्रयत्न करा. आता माझ्या हातामध्ये जे ॲडमिट कार्ड आहे हे पेरेंट्स नांदेडचे आहेत आणि यांचं सेंटर जे येतं मुखेडचं स्कूलचं नाव याच्यावर आहे शाहीर अण्णाभाऊ साठे हायस्कूल मुखेड. म्हणजे काय, शहरापासून बाहेर. त्यामुळं ज्या मुलांचं सेंटर आपलं लोकेशन न येता अदर सिटी आलेलं आहे त्या मुलांनी 1 दिवस अगोदरच त्या लोकेशनला जाऊन थांबणं केव्हाही हिताचं. भले ते 50 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर आहे, परंतु ॲट द टाईम ऑफ एक्झाम आपण ऑलरेडी थोडंसं पॅनिक असतो, प्रेशरमध्ये असतो. पुन्हा त्याच्यात प्रवास करायचा आणि त्याच्यात आपला अडचण येऊ नये, कुठल्याही प्रकारचं आपल्याला विघ्न येऊ नये म्हणून आपण बिफोर त्या ठिकाणी असलेलं केव्हाही हिताचं, जेणेकरून आपल्याला परीक्षेला व्यवस्थित पद्धतीनं सामोरं जाता येईल. आता या पेजचं हे पहिलं पेज आहे ज्याच्यामध्ये मी डिटेल शेअर केलं तुम्हाला. खाली तुम्हाला 3 बाबी दिलेल्या आहेत. ॲडमिट कार्डचं पहिलं जर पेज आपण बारकाईनं पाहिलं तर एक लेफ्ट साईडला कॅन्डिडेट फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन ॲप्लिकेशन फॉर्म टू बी अफेक्ट्स बिफोर रिचिंग द सेंटर. थोडक्यात काय,
नीट परीक्षेचा फॉर्म भरत असताना जो फोटो आपण वापरला तो फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे परीक्षेला जाण्यापूर्वी, निघण्यापूर्वी. म्हणजे काय, तुम्ही आज ॲडमिट कार्डची प्रिंट केली आहे, आजच तो फोटो तुम्ही त्या ठिकाणी लावून टाकायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन टू बी अफिक्स्ड बिफोर रिचिंग द सेंटर. डाव्या हाताचा अंगठा, लेफ्ट साईडचा जो आपला थंब आहे तो आपल्याला या ठिकाणी इंकपॅडमध्ये हे करून त्या ठिकाणी उमटवायचं आहे. हेही तुम्हाला परीक्षा सेंटरला पोहोचण्यापूर्वी करायचं आहे. आणि त्यानंतर तिसरा कॉलम आहे कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइन ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ द इन्व्हिजिलेटर ओनली. जे सिग्नेचर आहे ती मात्र तुम्हाला परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर हॉलमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी इन्व्हिजिलेटरच्या समोर करायची. तर अशा पद्धतीच्या पहिल्या पेजच्या ह्या सगळ्या बाबी आहेत ज्या की फार महत्त्वाच्या होत्या. आता दुसरं जे पेज असणार आहे त्याच्यावर परत तुमचं स्टुडंटचं नाव, त्याचा रोल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि एक पोस्टकार्ड साईजचा फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आता पहिले याच्यापूर्वी काय होतं की एक बॉक्स यायचा, यावेळेस त्यांनी बॉक्स दिलाच नाही. त्याच्यामुळं काय व्हायचं, फोटोची साईज जर मोठी असेल आणि तो जर त्या बॉक्सच्या बाहेर गेला तर विद्यार्थी पालक विनाकारण पॅनिक व्हायचे. यावेळेस त्यांनी भरपूर स्पेस दिलेला आहे. त्याच्या अगदी 4x6चा पोस्टकार्ड साईजचा फोटो त्याच्या सेंटरला तुम्हाला त्या ठिकाणी पेस्ट करता येईल. दुसऱ्या पेजचा फार मोठा विषय नाही आहे. 4x6चा पोस्टकार्ड साईजचा फोटो आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे पेज आहे म्हणजे पेज नंबर 3, तर याच्यावर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. इन्स्ट्रक्शन्स खूप आहेत परंतु जेवढ्या काही कवर करता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून मी शॉर्टमध्ये कवर करतो. कॅन्डिडेट मस्ट रीच द सेंटर ॲट द टाईम इंडिकेटेड अगेन्स्ट रिपोर्टिंग एंट्री टाईम. जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जे येतं तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंगनुसार सेंटरवर पोहोचायचं आहे. नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू एंटर द सेंटर आफ्टर द गेट क्लोजिंग. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. गेट बंद झाल्यानंतर 1 मिनिट जरी तुम्ही लेट झाला तर तुम्हाला परीक्षा सेंटरवर एंट्री दिली जात नाही. तुमची वर्षभराची मेहनत, काही मुलांची 2 वर्षाची, काही मुलांची 3 वर्षाची, ही वाया जाऊ शकते. त्यामुळं परीक्षा सेंटर नेमकं आपलं कुठं आहे, एंट्री कुठून करायची असणार आहे, या गोष्टी तुम्ही 1 दिवस अगोदर त्या ठिकाणी जाऊन पाहून घेतला तरी काही गैर नाही. हे तुमच्यासाठी सोयीचं असणार आहे. सो गेट एंट्री जो क्लोज टाईम आहे 1:30 असतो, तर त्याच्या बिफोर लेट टू लेट 1:15 वाजेपर्यंत तुम्ही सेंटरवर पोहोचायचं आहे. नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू लिव्ह द एक्झामिनेशन रूम हॉल बिफोर द एंड ऑफ एक्झामिनेशन. परीक्षा संपल्याशिवाय कुठल्याही कारणास्तव तुम्हाला परीक्षाच्या बाहेर जाऊ दिलं जाणार नाही. त्यामुळं तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे, तुमचं काही पण विषय असेल तो तुम्हाला एंट्री करण्यापूर्वी पूर्ण करायचा आहे. परीक्षा संपेपर्यंत म्हणजे 5 वाजता पेपर संपेल, त्यानंतर तो कलेक्ट होईल, त्यानंतर ते काउंटिंग होते, OMR बरोबर आल्यात का, त्याच्यानंतर सगळ्यांच्या सिग्नेचर झाल्यात का, झालेल्या सिग्नेचर आणि OMR टॅली झाल्यानंतर पेपरमधनं तुम्हाला बाहेर हॉलमधून सोडलं जातं, ते बी 1 by 1. असं गृहीत धरा की पेपरच्या बाहेर पडायला तुम्हाला 5:20 होऊ शकतात. त्यामुळं वॉशरूमला जायचं असेल, काही पण असेल इतर गोष्टी, तर ते तुम्ही एंट्री गेटच्या म्हणजे गेटमध्ये एंट्री करण्या अगोदर किंवा एंट्री केल्यानंतर तिथं सुविधा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी जे इथे पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ऑन कम्प्लिशन ऑफ द एक्झामिनेशन प्लीज वेट फॉर इन्स्ट्रक्शन. ते जसं मी सांगितलं आहे, ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू डाउनलोड अँड रीड केअरफुली. हे इन्स्ट्रक्शन जे मी तुम्हाला सांगतो आहे. द ॲडमिट कार्ड कन्सिस्ट ऑफ 3 पेजेस. पहिलं जसं मी सांगितलं सेंटर डिटेल्स अँड सेल्फ डिक्लेरेशन, सेकंड पेज पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ आणि थर्ड पेज इन्स्ट्रक्शन जे मी तुम्हाला देतो आहे आत्ता. द ॲडमिट कार्ड इज प्रोविजनल सब्जेक्ट टू सॅटिस्फाईंग द एलिजिबिलिटी कॅन्डिडेट ॲज गिवन इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन. काय पॅनिक होऊ नका. हे जे तुम्ही डिटेल्स भरले ते त्याच्यावर मेन्शन असतात. त्या संदर्भातलं एक व्हॅलिड ID प्रूफ तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे. त्याची एखादी झेरॉक्स सोबत कॅरी करा. 2 जरी तुम्ही ॲडमिट कार्डवर छोटा फोटो लावून घेतला आहे फ्रंट पेजला किंवा सेकंड पेजवर पोस्टकार्ड साईजचा फोटो लावला आहे तरी 2 पासपोर्ट साईजचे फोटो, छोटे फोटो, तर तुम्ही परीक्षा सेंटरवर सोबत घेऊन जा. सोबत काय कॅरी करता येईल ते समजून घ्या. एक पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्हाला देता येईल. जसं आता ही बॉटल आहे, तर ही बिस्लरीची बॉटल आहे, तर याचं हे जे काय स्टिकर आहे हे आपल्याला काढता येतं. फॉर एक्झाम्पल आता हे मी काढून दाखवतो तुम्हाला. तर हे जर तुम्ही काढलं तर ही बॉटल आता ट्रान्सपरंट झाली. जाता जाता कुठल्याही शॉपहून चालता चालता तुम्ही परचेस करा. आता ही ट्रान्सपरंट बॉटल ही तुम्हाला परीक्षा सेंटरवर अलाउड आहे. ठीक आहे. त्यानंतर
जसं ॲडिशनल फोटोग्राफ सेम ॲज अपलोडेड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म, ते मी तुम्हाला सांगितलं आहे. ॲडमिट कार्ड अलॉंग विथ द सेल्फ डिक्लेरेशन, म्हणजे ॲडमिट कार्डचे तिन्ही पेजेस सोबत कॅरी करायचे सोप्या भाषेत. ठीक आहे. बिफोर रिचिंग द सेंटर द कॅन्डिडेट मस्ट एंटर द रिक्वायर्ड डिटेल्स इन द अंडरटेकिंग इन इलिजिबल हँडरायटिंग. ठीक आहे. PWD कॅन्डिडेटच्या संदर्भामध्ये जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरत असताना PWD ऑप्शन निवडलेला असेल तर त्या संदर्भामध्ये जर तुम्हाला स्क्राईबची रिक्वायरमेंट असेल तर त्या संदर्भात क्लिअरली गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. कॅन्डिडेट सिकिंग कंपल्सरी टाईम मे रिक्वायर टू फिल गिव्ह अंडरटेकिंग ॲट द सेंटर, त्यासाठीचं काय अंडरटेकिंग वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. बाकी सगळ्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या रेग्युलर असतात, ज्या की तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा तुम्ही ॲडमिट कार्डवरून वाचून घ्या. आता पार्ट महत्त्वाचा कुठला आहे, युनिफॉर्म, म्हणजे कुठले कपडे तुम्ही घालून जाऊ शकता परीक्षा सेंटरला. खूप सोपा विषय आहे. याच्यावर सेपरेट व्हिडिओ करायची माझी इच्छा होती, परंतु जास्त डिटेलमध्ये सांगितलं तर मुलं जास्त कन्फ्यूज होतात. खूप सोपं करून सांगतो. कुठल्याही प्रकारचे घड्याळ तुम्हाला अलाउड नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, कुणी स्मार्ट वॉच वापरत असेल किंवा कुठलीही वॉच वापरत असेल कॅरी करू नका. दुसरं, कुठल्याही प्रकारचे देवाचे गळ्यामध्ये असेल, हातामध्ये असेल, धागे असतील किंवा जे काही तुमची श्रद्धा आहे त्यामुळे तुम्ही ते गळ्यात परिधान केलेलं आहे, हातात घातलेलं आहे, ते काही अलाउड नाही आहे. तर ते अशा पद्धतीचे काही असेल गळ्यात तर ते काढून टाका. त्यानंतर कॉलरचे शर्ट्स शक्यतो घालू नका. फुल स्लीवचे शर्ट्स घालू नका. सिम्पल प्लेन टी शर्ट तुम्ही कॅरी करा. प्लेन टी शर्ट घाला. खाली तुम्ही बरमुडा घालू शकता, कमीत कमी पॉकेट असलेली बरमुडा किंवा नाईट पॅन्ट जे आपण घरामध्ये रेग्युलर वापरतो अशा पद्धतीचा युनिफॉर्म किंवा आपण ड्रेस म्हणूया, ड्रेस कोड म्हणूया, तो तुम्हाला परीक्षा सेंटरवर घालून जायचा आहे. मुलींसाठी पण सेम असेल, मुलांसाठी पण सेम असेल. मुलींमध्ये काही गोष्टी ॲडिशनल असतात, जसे की कानातले दागिने असतील किंवा हेअरपिन्स असतील किंवा अजून काही नेकलेस किंवा इतर कुठल्याही आभूषणं म्हणूया आपण त्याला सोप्या भाषेमध्ये, दागिने म्हणूया, कुठलंही अलाउड नाही आहे. मुलांच्या संदर्भामध्ये कडे असतील किंवा अजून कुठली मेटलची वस्तू असेल ती अलाउड नाही आहे. कॅल्क्युलेटर किंवा इतर कुठल्याही गोष्टी, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स म्हणूया आपण त्याला, जसं की कॅल्क्युलेटर असेल किंवा इतर कुठल्याही वस्तू अलाउड नाही आहे. पायामध्ये शूज घालू नका. ते तुम्हाला शूज बाहेरच काढायला लावतील आणि पायी जावं लागेल. त्यापेक्षा साधी चप्पल, स्लीपर म्हणूया आपण त्याला, नॉर्मली आपण घरात वापरतो किंवा घरातून जवळ कुठं जायचं त्यासाठी वापरतो, अशी एक साधी स्लीपर तुम्ही सोबत पायात घालायची आहे. थोडक्यात काय, तर जेव्हा तुमची फ्रिस्किंग होणार आहे, चेकिंग होणार आहे, जेव्हा तुम्हाला त्या एंट्रीमधनं तिथून पुढं जायचं आहे तर त्या ठिकाणी बीप वाजेल अशी कुठली गोष्ट तुमच्या अंगावर नसावी. म्हणजे अगदी मेटल डिटेक्टर्स त्या ठिकाणी ठेवलेले असू शकतील, कारण त्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सोप्या पद्धतीनं सहज आपल्याला एंट्री मिळेल आणि आपला जो परीक्षेच्या संदर्भानं आपली प्रिपरेशन आहे, आपला पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये, कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स आपल्याला होऊ नये, अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती आपणच स्वतःसाठी तयार करायची. सिंपल टी शर्ट, सिंपल पॅन्ट, एक साधी चप्पल आणि एक ट्रान्सपरंट पाणी बॉटल, ॲडमिट कार्ड, व्हॅलिड आय डी प्रूफ, 2 पासपोर्ट फोटो आणि बाकी याच्यावरच्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्यानुसार याच्यावर एक फोटो पोस्टकार्डचा आणि पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन हे घरूनच त्याला लावून द्यायचं आहे. ही कॉपी, ॲडमिट कार्डची ही कॉपी परीक्षा सेंटरवर जमा करून घेतली जाते. तुम्हाला फक्त तुमचं टेस्ट बुकलेट मिळेल. ते टेस्ट बुकलेट जे आहे ते तुम्हाला सोबत बाहेर कॅरी करता येईल आणि त्या टेस्ट बुकलेटवर जे काय आन्सर तुम्ही मार्क केले असेल, जे प्रश्न तुम्ही सोडवले, जे राईट केलेले असतील, त्यानुसार मग ऑफिशियल ॲन्सर की येते किंवा त्याच्यापूर्वी काही नामांकित क्लासेसचे ॲन्सर की देतात, त्यानुसार तुमचा स्कोअर तुम्हाला त्या ठिकाणी काढणं पॉसिबल होईल. थोडक्यात काय, तर परीक्षेला जात असताना अगदी सहज सोप्या पद्धतीनं साधा ड्रेस आपल्याला परिधान करायचा आहे. आता फक्त ज्यात कुणाची अडचण होते, जे मुलं, विशेषतः मुली ज्या मुस्लिम कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतात, त्यांचं बुरखा वगैरे ते घालतात, तर अशा विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर जावं, कारण त्यांची फार डीपली चेकिंग होणार. त्यासाठीची यंत्रणा सेपरेटली एनटीएकडनं त्या ठिकाणी उपलब्ध केलेली असते. जे विद्यार्थी सिख कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतात, जे की पगडी वगैरे घालतात, त्याही मुलांनी थोडंसं बिफोर गेलेलं कधीही हिताचं, कारण यांच्या संदर्भामध्ये जे चेकिंग वगैरे जी करावं लागते त्याला थोडासा वेळ लागू शकतो.
सोपं करून सांगायचं झालं तर अगदी साधे कपडे घालून आपल्यासोबत आवश्यक त्या सगळ्या गोष्टी ज्या मी व्हिडिओमध्ये उल्लेख केला त्यासोबत कॅरी करा. आणि या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा विषय जो आहे, OMR भरण्यापासून OMRचे आन्सर कसे मार्क केले पाहिजे त्या संदर्भातला अजून एक व्हिडिओ मी मोस्टली आज सायंकाळी किंवा उद्या तुम्हाला शेअर करेन. तुर्तास ह्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा. परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.